हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. बोला पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ महाराज की जय. 12वा आपला प्रकरणाचा अभ्यास चालला होता दुसऱ्या तरंगातला, आणि तो असं सांगतोय की कारणाध्यासाचा संभव आहे. आणि आपण कारणाध्यास आणि कार्याध्यास पाहिला. जग हे काय आहे? कार्याध्यास आहे. आणि ते जग मला सत्य का वाटतं? तर कारणाध्यासामुळे. मग कारणाध्यास काय आहे? तर अविद्या, आत्मस्वरूपाचं अज्ञान. अशा पद्धतीने हा एक कार्यकारण भाव संबंध आपल्या पुढे मांडला. असे अनेक कार्यकारण भाव संबंध असू शकतात, हाही विचार आपण केलाय की जग हे काय आहे? अध्यस्त आहे. मग ते कोणाच्या सत्तेवर भासतं? असा विचार जेव्हा येतो तेव्हा ते ब्रह्मस्वरूपाच्या सत्तेवर भासतं जग मला, आत्मस्वरूपाच्या सत्तेवर भासतं. म्हणून आत्मस्वरूपाला सुद्धा आपण काय म्हणतो? कारण आहे. पुन्हा अशा पद्धतीने जी बोलणी आहेत ती आपल्याला लक्षात आली की मग कारण हा जो शब्द आहे तो एक उपादान कारण या अर्थाने आपल्या पुढे येतो. ज्याच्याशिवाय कार्य उभं राहू शकत नाही त्याला उपादान कारण असं म्हणतात. उदाहरणार्थ माती हे घटाचं काय आहे? उपादान कारण आहे. आता तसंच ब्रह्मस्वरूपाचा विचार करायची वेळ येते त्यावेळी ब्रह्मस्वरूप काय होतं? विवर्त उपादान कारण. पण तरी सुद्धा ते कसं आहे? पुन्हा अभिन्न आहे. म्हणजे कसं की एकोहम बहुस्यामध्ये जग काय झालं? निर्माण झालं. पण ते सुद्धा कसं आहे? भरला गणदाट हरी दिसे. अशा पद्धतीने अनेक संबंध जरी सांगितले तरी सुद्धा माझा आणि स्वरूपाचा थेट संबंध काय आहे? तर ते मी आहे आणि ते मला कळलं पाहिजे. आणि ते जोपर्यंत कळत नाही तोपर्यंत कशाची भाषा आहे? अज्ञानाची भाषा आहे. असा तो सगळा विचार झाला. त्यामुळे काय झालं? कारणाध्यासाचा काय आहे? संभव आहे. आणि त्याचाच विचार आता मागच्या वेळी कुठपर्यंत आलो होतो आपण? अध्यस्त अज्ञानाची याप्रमाणे सिद्धी झाल्यानंतर. बरोबर, इथून सुरुवात करायचंय ना? बरोबर ना? हा. अध्यस्त अज्ञानाची याप्रमाणे अध्यस्त अज्ञानाची याप्रमाणे सिद्धी झाल्यानंतर आत्मा सामान्य विशेष भावरहित निर्विशेष असा आहे. असा निर्विशेष स्वयंप्रकाश रूप आत्मा सामान्य रूपाने ज्ञात आणि विशेष रूपाने अज्ञात असे म्हणणे संभवत नाही व म्हणूनच केवळ स्वयंप्रकाश आत्म्याचे ठिकाणी बंधाचा अध्यास घडत नाही या शंकेचे समाधान सांगतो. म्हणजे आता ही जी भाषा बोलली ती कोणाची आहे? पूर्व पक्षाची. आता झालं तर सगळे ओळखायला लागले, ही चांगली गोष्ट झाली. तर मुख्य विचार काय आहे की सामान्य विशेष भावरहित आत्मा आहे. हे आपण सिद्ध केलं तिथे की आत्मस्वरूप कसं आहे की ते ज्यावेळी शुद्ध ब्रह्माचा विचार म्हणजे शुद्ध आत्मस्वरूपाचा विचार करायची वेळ येते त्याच्यावर ज्ञानही भासतं आणि अज्ञानही भासतं. पण ज्ञान आणि अज्ञान हे दोन शब्द कशाच्या सापेक्षतेने आहेत? तर वृत्तीज्ञानाच्या सापेक्षतेने. उदाहरणार्थ मला ही गोष्ट कळते, कळते असा शब्द येतो त्यावेळी त्याचा ज्ञानविचार अशा पद्धतीने विचार होतो. आणि एखादी गोष्ट मला माहीत नाही त्यावेळी तो काय विषय होतो? अज्ञानाचा. मग आता अध्यस्त विचार जे आहेत की जे मला सत्य वाटतं तर ते जग सत्य वाटण्याचे विचारही आत्मस्वरूपाच्या सत्तेवर मला कळतात. आणि जग सत्य नसून ते मिथ्या आहे हा विचारही मला आत्मस्वरूपाच्या सत्तेवर कळतो. आणि मी आत्मा आहे हा वृत्तीच्या स्तरावर होणारा विचार सुद्धा मला स्वरूपाच्या स्तरावरच कळतो. म्हणजे याचा अर्थ काय झाला? स्वरूप कोणाला मदतही करत नाही आणि स्वरूप कोणाला अडवतही नाही. म्हणजे जे शुद्ध स्वरूप आहे ते मात्र कसं आहे? कार्यकारणातीत आहे. तरी सुद्धा अध्यारोपित भाषेमध्ये आपण त्याच्यावर काय करतो? कार्यकारण भाव संबंधाचा आरोप करतो. कारण आरोप केला की मग आपल्याला संगती लावता येते आणि संगती लावली की मी माझ्या स्वरूपापर्यंत जाऊ शकतो. उदाहरणार्थ जग कार्य आहे. मग हा मोबाईल काय झाला? कार्यरूपाने भासणारा पदार्थ आहे. मग त्या मोबाईल कशाचा आहे? ते त्याचं कारण. मग तो प्लॅस्टिकचा आहे, मध्ये आणखीन काही लोखंडाच्या किंवा पोलादाच्या चिप्स वगैरे असतील. पण कुठलाही जड अचेतन पदार्थ दुसऱ्या जड अचेतन पदार्थाचं अधिष्ठान होऊ शकत नाही. म्हणून मग या मोबाईलचं अधिष्ठान काय आहे? मोबाईल उपहित चैतन्य. बस अशा पद्धतीने ते चैतन्य मी आहे. म्हणून या मोबाईलचं अधिष्ठान कोण आहे? मग मोबाईल गेला तरी काय अडचण नाही. आता तो मिळणारच नसेल तर काय करणार मी?
मग नवीन घ्यायचा, त्याला काही चॉईस नसतो. पण किती तकतक केल्यावर मला तो मिळणार आहे? शोध घेणं हे काय आहे? आवश्यक आहे. पण मुद्दा काय आहे, की माझी जी मूळची शांत अंतःकरण वृत्ती आहे, ती कुठल्याही परिस्थितीत बिघडली नाही पाहिजे. हा विचार या आपल्या कारणाध्यासातनं शिकायचा आहे. कारणाध्यासामध्ये काय आहे? आत्मस्वरूपाचं अज्ञान आहे. आणि अज्ञान असल्यामुळे काय होऊन जातं, मी संकल्प विकल्प करतो, नंतर मी गोष्टी मिळवण्यासाठी विशेष प्रयत्न करतो, हरकतच नाहीये. पण त्यावेळी काही प्रयत्नात मी सफल होतो, काही प्रयत्नात मी असफल होतो. पण सफल झालो की मला बरं वाटतं, असफल झालं की दुःख होतं. पण लक्षात घ्या, सफलता ही सुद्धा या जगातलीच आहे आणि असफलता ही सुद्धा या जगतातली आहे. मिळाला काही पदार्थ समजा, तरी मला तो काय आहे? अध्यस्तच आहे. मग आता काय समजायचं? अध्यस्थाचं अधिष्ठान शोधायचंय. आणि ते काय आहे? तर ते आत्मस्वरूप आहे. त्यासाठी हे कार्यकारण भाव संबंध आपल्याला विचारसागर सांगतोय, तो समजावून घ्यायचा आहे. म्हणून आता आत्म्याच्या ठिकाणी, केवळ स्वयंप्रकाश आत्म्याच्या ठिकाणी बंधाचा अध्यास घडत नाही, ही जी काय भूमिका आहे, आपण मांडलंय की अध्यास घडू शकतो, तर ती शंका आहे, तर ती शंका आपल्याला आता निराकरण केली पाहिजे. प्रथम एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे, की अध्यासाला आत्मस्वरूपाचे ठिकाणी सामान्य विशेष भाव पाहिजेत असे आमचे म्हणणेच नाही. आम्ही म्हणलोच नाहीये की त्या आत्मस्वरूपाच्या ठिकाणी सामान्य विशेष भाव संबंध असला पाहिजे. आमचं म्हणणंच आहे की स्वरूप कसं आहे? सामान्य विशेष भाव रहित आहे. हा त्यातला भाग आहे. सामान्य भाव काय आहे, विशेष भाव काय आहे, हे सांगणार आहे तिथे समजून आपल्याला. म्हणून इथे असं आमचं म्हणणंच नाहीये, सामान्य विशेष भाव रहित तत्व आहे, हे आमचं उत्तर पक्षाचं म्हणणं आहे. फक्त आत्मा सामान्य रूपाने ज्ञात आणि विशेष रूपाने अज्ञात असा प्रतीतीत असल्यास, असा प्रतीतीत असणारा फक्त सामान्य विशेष भाव अध्यासास हेतू आहे. आता लक्षात घ्या की मुख्य मुद्दा काय आहे, की तो आत्मा मात्र मूळचा जो आहे ना, तो सामान्य विशेष भाव रहित आहे. पण त्याच्या विषयी असलेला जो भाव आहे, सामान्य भाव आणि असामान्य भाव, हे त्यातल्या गोष्टी काहीतरी अध्यासास काय आहे? कारण आहेत. आता जेव्हा भाव शब्द येतो, भाव शब्दाचा अर्थ अस्तित्व. म्हणजे एखादा पदार्थ मला अस्तित्व रूपाने कळतो ह्या जगातला, असा जेव्हा मी विचार करतो, त्यावेळी तो पदार्थ मला सांगा, आत्म्याला कळलेला असतो का अंतःकरण वृत्तीला कळलेला आहे? हा, तर तो कोणाला कळलेला आहे? अंतःकरण वृत्तीला. म्हणजे कोणाला कळलाय? जीवाला कळलाय. म्हणजेच कोणाला कळलाय? बुद्धीत पडलेल्या प्रतिबिंबाला. म्हणजेच काय? बुद्धी अधिक आत्मा अधिक बुद्धीत पडलेल्या प्रतिबिंबाला कळलाय. बुद्धीला नुसत्या कळणं शक्य नाही. बुद्धी कशी आहे? जड अचेतन आहे. आत्मा शुद्ध आहे, त्याला कळून घेण्याची गरज नाही, तो ज्ञानरूपच आहे. आणि मग कळून कोणाला घ्यायचंय? तर मला, जीवाला घ्यायचंय. मग इथे आत्मस्वरूपाविषयी असलेला किंवा या जगतातील अध्यस्त पदार्थांविषयी असलेला माझा जो सामान्य विशेष भाव आहे ना, तो मात्र बंधनास कारण आहे. आता तुम्ही म्हणाल, सामान्य भाव कारण आहे, हे आम्हाला पटलं, विशेष भाव कसा काय बंधनास कारण आहे? तो पुढे विषय येईल. कारण शेवटी काय आहे, की आम्ही अज्ञानाची निवृत्ती केली, अगदी बरोबर आहे. मग अज्ञानाची निवृत्ती केल्यावर मी आत्मा आहे असं ज्ञान होणार आहे की नाही? मग होणार आहे. मग ते होणार असलं तरी सुद्धा काय आहे ते? पहा, द्वैत आहे. मग द्वैत आहे तर तिथे काय आला? जरी विशेष भाव असला तिथे, म्हणजे आहे, ती काय गुड थिंग आहे, बॅड थिंग नाहीये, की अगदी मी त्या वृत्तीच्या स्तरावर आनंदाला पात्र झालो, ही काही चुकीची गोष्ट नाहीये. पण असल स्थिती काही प्राप्त झालेली नाही. म्हणून इथे काय आहे, अंतःकरणाच्या स्तरावर असलेला सामान्य विशेष भाव संबंध आहे ना, तो मात्र काय आहे? तो आपल्या अध्यासास कारण आहे. तथापि आपण विचार केला की मी आत्मा आहे असा जरी विशेष भाव संबंध माझ्या अंतःकरणात तयार झाला, तो तो अत्यंत हितावह आहे. पण त्याही भावाची निवृत्ती, वृत्तीची निवृत्ती आपणा सकट, अशी भूमिका मांडलेली आहे. म्हणजे याचा अर्थ त्या वृत्तीमध्ये मला काही कळलं हा विचार सुद्धा आपल्याला अंतःकरणात नको, पण मला आत्मस्वरूप मात्र विशेष रूपाने कळलं पाहिजे. मग विशेष रूपाने कळलं पाहिजे म्हणजे कोणत्या पद्धतीने? मी सच्चिदानंद ब्रह्मरूप आत्मा आहे, हे विशेष रूपाने कळणं आहे. आणि ते कळत नाही म्हणून मी काय होतो? या बंधनात सापडतो. ते खरं कारण आहे, हा विचार करायला पाहिजे. आणि अज्ञानी जीवांना अज्ञानी जीवांना आत्म्याचे सामान्य रूपाने ज्ञान आणि विशेष रूपाने अज्ञान आहे. सामान्य रूपाने ज्ञान आहे, काय पद्धतीने?
की मी असावं, शरीर रूपाने मी असावं, मला प्रत्येक गोष्ट कळावी आणि मला सतत सुख असावे. हे सगळं शरीराच्या पातळीवर जे काय भान आहे मला, ते कोणाचं भान आहे पाहायला गेलं तर? हा, ते आत्म्याचं भान आहे. कारण ती जी मूळ इन्स्टिंक्ट आली आहे मला, ती कुठून आली? हा, मग तिथून आली. मग म्हणूनच माझा सतत शोध कुठे आहे? विषयांमध्ये मी जातो, विषय भोगायला जाते माझी अंतःकरण वृत्ती. कारण काय आहे? कारण ती तिथे आनंद शोधायला जाते. म्हणजे याचा अर्थ काय आहे की त्या विषयांमध्ये आनंद आहे का नाही हे एक वेगळी मीमांसा आहे. पण आपला आता सध्या काय विषय आहे की नाही, मी शोधायला जातो तिथे. मग शोधायला गेल्यानंतर काय होतं, माझी अंतःकरण वृत्ती शांत होते आणि तिथे मात्र काय होतं, जरा विशेष रूपाने मला आनंदाचं भान होतं. पण ते टिकतं का? आता असं आहे, ते टिकत नाही ना. मग टिकत नाही म्हणून काय झालं, फक्त ते पुन्हा ते येणारं आणि जाणारं ठरलं. म्हणून वृत्तीच्या स्तरावरचा अनुभव जो आहे तो सगळा कसा आहे, तो सामान्य रूपाने असलेला आनंदाचा अनुभव आहे. तसाच कळण्यातला आहे. मला काही सगळं कळलं पाहिजे, विचारसागर मला कळला पाहिजे. का कळला पाहिजे? कारण त्याच्यामुळे माझ्या अज्ञानाची निवृत्ती होणार आहे, म्हणून मला कळला पाहिजे. आणि मग कळण्यात आनंद आहे की नाही? एखादी प्रक्रिया मला क्लिक होऊन जाते, अगदी फार सुंदर क्लिक होऊन जाते आणि मी बोलतोही. म्हणजे आम्हाला अशा प्रक्रिया काही वेळा विचारसागरच्या अभ्यासात, ज्ञानेश्वर माऊलींच्या ज्ञानेश्वरीमध्ये अभ्यास करताना खूप छान कळून जायच्या आणि त्या मग आम्हाला काकांना सांगायची, श्री गुरूंना सांगायची, घाई होऊन जायची. नाही नाही, हे आम्हाला असं असं कळालं, यावर काय तुमचं म्हणणं आहे? ते म्हणतात नाही, असंच कळालं पाहिजे. म्हणजे इथे काय झाला, शिक्कामोर्तब झाला, म्हणजे कन्फर्मेशन झालं आणि आपण काय होऊन जातो, त्याला पुढे फॉलो करायला लागतो. इथे अभ्यासाची पद्धत ही आहे. म्हणून कळण्यातही काय आहे? आनंद आहे, अस्तित्वाचा एक आनंद आहे की माझं अस्तित्व सतत राहावं. आता शरीर रूपाने राहणं शक्य नसलं तरी सुद्धा प्रत्येकाला वाटतं मी निदान 100 वर्ष तरी जगावा, अशी एक भूमिका असते अस्तित्वाची. मग ती मूळ इन्स्टिंक्ट, म्हणजे ह्या 3 इन्स्टिंक्ट माझ्यामध्ये आल्या, प्रेरणा आल्या, त्या कुठून आल्या? तर त्या काय आहे, आत्मस्वरूपाच्या सामान्य ज्ञानातनं आल्या. पण काय आहे, आत्मस्वरूपाचं विशेष तिथे काय आहे? अज्ञान आहे. अज्ञान नसतं तर काय झालं असतं, आत्मस्वरूपाचं विशेष ज्ञान असतं. आणि जिथे ज्ञान आहे तिथे काय आहे, तिथे स्वरूपाची ऐक्यता आहे, म्हणून अज्ञान आहे. तसे असण्या वाचून मी मनुष्य आहे इत्यादी अध्यस्त व्यवहार संभवनीय नाही. मग तिथे व्यवहार होतो, मी मनुष्य आहे. मग मी मनुष्य आहे काय? सुरुवात झाली आता बोलायला. मनुष्याचं लक्षण काय आहे? पुन्हा पाहायला गेलं, उत्पत्ती, स्थिती, नाशवान, हे मनुष्याचं लक्षण आहे शरीराच्या निमित्ताने. बरं, मनाच्या निमित्ताने त्याचं लक्षण शोधायला गेलं तर मन कसं आहे, सतत इकडून तिकडे जात असतं, तिकडून इकडे जात असतो. हे त्याचं दुसरं लक्षण आहे. अशा पद्धतीने तो जागृती, स्वप्न, सुषुप्ती या 3 अवस्था भोगतो. ही पण एक भूमिका आहे तिथे. जागृतीमध्ये तो काही व्यवहार करतो, स्वप्नामध्ये अर्धवट व्यवहार करतो आणि झोपेमध्ये काहीच व्यवहार करत नाही. पण त्याला पुन्हा ज्ञानाचा दर्जा देता येत नाही, कारण ती घन अज्ञानातनं आलेली व्यवस्था आहे. म्हणजे इथे काय आहे की मी मनुष्य आहे इत्यादी अध्यस्त व्यवहार संभवत नाही, जर मला विशेष रूपाने ज्ञान झालं तर. आणि मी मनुष्य आहे असा जर का अध्यस्त व्यवहार मला जर का तयार झाला तर तो कसा आहे, तो सामान्य ज्ञानातनं झालेला व्यवहार आहे. आलं लक्षात? म्हणून विशेष रूपाने अज्ञान आहे, तसे असल्यापासून मी मनुष्य आहे इत्यादी अध्यस्त व्यवहार संभवनीय नाही, म्हणजे संभवनीय आहे असा अर्थ घ्यायचा. लक्षात आलं का? ही साखरे महाराजांची भाषा आहे की ते जेव्हा एखाद्या वेळी नकारात्मक बोलतात त्यावेळी ते होकारात्मक त्याचं उत्तर असतं. हा एक विचार आहे. आलं लक्षात ना? अध्यस्त व्यवहार संभवनीय नाही म्हणजे काय? संभवनीय आहे, हे लक्षात घ्यायचं. आस्ती भाती प्रिय कूटस्थ नित्यमुक्तादी आत्म्याचे स्वरूप आहे. आता तुम्ही मला इथे लगेच ऑब्जेक्शन घ्याल, आस्ती भाती प्रिय हे ईश्वराचं लक्षण आहे, ते तुम्ही आत्म्यावर कसं दिलं, असं ते तुम्ही विचाराल. पण हा जो विचार मांडला गेलेला आहे ना, तो त्याच्या, म्हणजे त्या ईश्वराच्या माया ही स्वाधीन असल्यामुळे तो नित्य मुक्तच आहे. म्हणून आस्तिभाती प्रियत्व जे काय आहे ईश्वराचं, ते आपण ब्रह्मस्वरूपाच्या ऐक्यतेत घातलं, म्हणजे शुद्ध ज्ञानात ते घातलं. ईश्वर शुद्ध ज्ञानीच आहे, पण आता त्याच्यावर जगाचा आरोप झाला, निर्माण करण्याचा आरोप झाल्यावर माया नावाचं तत्व लागलं. तरी सुद्धा माया त्याच्या स्वाधीन असल्यामुळे तो काय आहे, तो नित्यमुक्त आहे. आता कुटस्थ नित्यमुक्तादी हे आत्म्याचे स्वरूप आहे. आता कुटस्थ नित्यमुक्तादी हा जो विषय आहे तो जीवाच्या संदर्भात आहे. कुटस्थ हा शब्द काय आहे,
आता कूट म्हणजे बुद्धी असाही विचार केला. कूट म्हणजे आयरण. ज्याप्रमाणे आयरण बेखबर असते त्याप्रमाणे आत्मा कसा आहे, बेखबर आहे. म्हणजे कूटस्थ शब्द हा एस्पेशली बेखबरता आपल्याला सांगायला सांगितली. हा, जीवाच्या संदर्भात ती बेखबरता आपल्याला जर कळाली तर सर्व कर्म मला करायची आहेत, पण ती करून मी काय राहायचंय, आकर्ता राहायचंय. आणि आकर्ता राहायचं असेल तर काय विचार आहे आपला, मज देवनी जाळीत कर्मफळे. प्रत्येक वेळी मी माझं कर्म केलेलं हे कृत्रिमरित्या अर्पण करावं आणि अर्पण करता करता एक शुद्ध भाव माझ्या अंतःकरणात तयार होतो की हे सगळं ईश्वराचं आहे. बुद्धी हे कोणाचे देणे, पुन्हा रामाचे देणे. म्हणजे इतकं जे काय सगळं आहे ईश्वराचं देणं आहे. तसं जर असेल तर त्याचं देणं हे त्याच्याच प्राप्तीसाठी मी मॅक्सिमम काय केलं पाहिजे, वापरलं पाहिजे. म्हणून कूटस्थ शब्दामध्ये काय आहे, अंतःकरण उपहित चैतन्याला कूटस्थ असं म्हणतात. मग अंतःकरणाने काय करायचंय, त्या कूटस्थाचा शोध घ्यायचा आहे. कूट शब्दाचा अर्थ बुद्धी असा अर्थ आहे आणि स्थ शब्दाचा अर्थ स्थित असणारा. पण बुद्धीत स्थित हा अध्यारोपाचा विचार आहे आणि बुद्धीत स्थित हा अध्यारोपाचा विचार आहे. या शब्दाचा अर्थ बुद्धीमध्ये स्थित असलेला आत्मा कूटस्थ जेव्हा बोललं जातं त्यावेळी तो साक्षी रूपाने तिथे स्थित असतो. ही भूमिका ही आपल्याला लक्षात आली तर साक्षी कसा आहे, पुन्हा साक्षी अलिप्त आहे. साक्षीची व्याख्या आपण काय केली होती, विचाराने दृश्य जगताकडे बघत असताना अनुकूल प्रतिकूल भाव रहित उदासीन वृत्ती ज्या अंतःकरणात असते तिला साक्षी अवस्था असं म्हणतात. म्हणजे अनुकूल प्रतिकूल भाव रहित असा जो कुटस्थ चैतन्य म्हणजे साक्षी रूपाने असणारा कुटस्थ चैतन्य तो कसा आहे, तर नित्यमुक्त आहे. नित्यमुक्त हा कसा आहे, ईश्वराचं लक्षण आहे. आणि मी सुद्धा आत्मस्वरूप दृष्टीने नित्यमुक्तच आहे. पण मला कळत नाही म्हणून मला काय करावं लागतं, अभ्यास करावा लागतो आणि त्याला मात्र माया स्वाधीन असल्यामुळे तो सहजच नित्यमुक्त आहे. त्यापैकी मी आहे या बोधाने आत्म्याचे फक्त अस्तित्वच मात्र सर्व अज्ञानी जीवांना ज्ञात आहे. मी आहे, अहमस्मी सदा भामी. अशा पद्धतीने मी मला कधी प्रिय अप्रिय आहे का, हा, म्हणजे मी कधी मला अप्रिय नाही. कितीही मला कोणी बोललं तरी मी काय म्हणतो, मी नाही चुकलो. कोण चुकलं, तुम्ही चुकला सगळे. आलं लक्षात, मी चुकलेला असतो तरी सुद्धा मी मात्र चूक कबूल करायला तयार नसतो. कारण चूक झाली हे जर मी तुमच्या पुढे बोललं तर काय होऊन जाईल, ते माझं अप्रियत्व मला तयार होईल. तुम्ही मला दोष द्याल ते मला काही मान्य नाही. म्हणजे इथे काय आहे की मी आहे या बोधाने, किंवा आपण एक विचार केला की अत्यंत गडद अंधार आहे आणि त्या गडद अंधारामध्ये सुद्धा मी आहे ही जाणीव मला आहेच. म्हणजे याचा अर्थ काय आहे, मी ही जाणीव जी आहे ती कशाच्या संदर्भातली आहे, तर ती आपल्याला विचार करायची वेळ येते सामान्य रूपाने शरीराच्या संदर्भातली आहे. कारण त्याचा विचार आहे. म्हणून ही जी काय मी आहे ही जाणीव माझ्या अंतःकरणामध्ये मी मनुष्य आहे अशी जाणीव ती कुठून मला प्रेरणा मूळ प्राप्त झाली, तर ती आत्मस्वरूपामध्ये प्राप्त झाली. म्हणून आत्म्याचे अस्तित्व मात्र सर्व अज्ञानी जीवांना ज्ञात आहे. ते कशा पद्धतीने, तर अशा सामान्य पद्धतीने. आणि कूटस्थ नित्यमुक्तादी आत्म्याचे विशेष रूप ज्ञात नाही. कारण विशेष रूप ज्ञात करून घ्यायचं असेल तर त्याला अभ्यासाशिवाय पर्याय नाही. म्हणून ज्ञानदेवांनी काय लिहिलंय ज्ञानेश्वरीमध्ये, अभ्यासे येऊन मिळ असं म्हटलेलं आहे. तसं नाही म्हणलं त्यांनी, तू अभ्यासाने येऊन मला मिळ असं माऊलींनी म्हटलंय. या शब्दाचा अर्थ आपल्याला लक्षात घ्या. म्हणून सामान्य रूपाने ज्ञात आणि विशेष रूपाने अज्ञात हे अध्यस्त पदार्थ सत्य वाटणाऱ्या माणसाचं लक्षण इथे आपल्या पुढे मांडलेलं आहे. येथे जेथे आत्म्याचे अस्तित्व रूप आहे तेथे भातित्व प्रियत्व कुटस्थत्वादी विशेष रूप आहेच. आता आपण विचार केला, अस्तित्व भातित्व मध्ये कळणेपणा आहे आणि प्रियत्वामध्ये आनंदाचा विचार आहे. परंतु त्याचे विशेष रूपाने ज्ञान नाही. हे सतत आपल्याला का सांगतायत की या विचारसागरच्या अभ्यासाने आपल्याला मी आत्मा आहे असं विशेष रूपाने प्रथम ज्ञान होते. चौथ्या तरंगाचा विचार आहे. आभासाच्या 7 अवस्थेमध्ये काय विचार आहे की अपरोक्ष ज्ञान ही जी काय अवस्था आहे त्याच्या आधीची अवस्था काय आहे, परोक्ष ज्ञान.
आणि मग अपरोक्ष ज्ञान होतं. त्या अपरोक्ष ज्ञान वृत्तीच्या स्तरावर होतं. त्याला म्हणायचं मी आत्मा आहे असं वृत्तीच्या स्तरावर झालेलं ज्ञान. आणि मग काय आहे, शोकनाश आहे आणि मग आनंदाची वाप्ती आहे, म्हणजे आनंदाची स्थिरता आहे. म्हणून सामान्य रूपाने ज्ञात व विशेष रूपाने अज्ञात आत्मस्वरूपाचे ठिकाणी बंधाचा अध्यास घडणे संभवनीय आहे. हे मान्य झालं का ते मला सांगा. मूळ मुद्दा आपला कुठून सुरू झालाय, कारणाध्यासाचा संभव. बरोबर आहे ना. मग मी आहे सामान्य रूपाने शरीराच्या निमित्ताने, मला मी कळतो, मला मी प्रिय आहे, हे जे काय सामान्य कळणं आहे हे बंधनातलं आहे. वास्तवात कसं आहे ते बंधनातलं आहे. मग बंधनातलं असेल तर त्या बंधनातनं मी सुटका करून घ्यायची. मग ती कशाने होईल, तर विशेष ज्ञानाने होईल. म्हणून विशेष ज्ञान काय आहे, तर मी सच्चिदानंद रूप आत्मा आहे, हे विशेष ज्ञान आहे. यावरून बंधाचा अध्यास घडणे संभवनीय आहे. हे मान्य झालं का? मान्य झालं तर हो म्हणा. मान्य झालं तर हो म्हणा, हो म्हटला तर समजावून सांगा तुम्ही. बरोबर आहे ना. हा, असा तो विषय झाला. आता लक्षात आलं की हे जे मला मी मनुष्य आहे, मी करताय, मी भोगताय, हे सगळं जे काय सामान्य ज्ञान आहे ना, हे कोणाच्या सत्तेवर आहे, आत्मस्वरूपाच्या सत्तेवर. हे मान्य आहे ना. पण मला सतत मी करता भोगता वाटतो आणि त्यानिमित्ताने मी सुखी दुःखी होतो. म्हणजेच याचा अर्थ काय झाला, मी अध्यस्त पदार्थांना सत्यत्व दिलं आणि दिल्यामुळे काय झालं, स्वरूपाचा माझा वियोग घडला. तुझी या वियोगे जीवत्व आले. म्हणजे सामान्य रूपाने जेव्हा ज्ञात असतो आत्मा, तेव्हा मात्र काय असतं, सुखदुःखाचं भरतं असतं. पण जेव्हा मी मात्र अभ्यास करून, म्हणजे आत्मस्वरूप कसं आहे, ते सच्चिदानंद रूप आहे, मग त्याप्रमाणे अज्ञानाची निवृत्ती झाली पाहिजे. केला अभ्यास त्यावेळी मला काय कळालं, तो आत्मा मी आहे असं मला कळालं. मग कळालं की काय झालं, ते आत्मस्वरूपाचं, मग ते जे ज्ञान होतं ते ज्ञान झालं, तर त्याचं व्यक्तपणा कसा आहे असा विचार मांडला मी. मग तो तुकाराम महाराज काय म्हणाले, मी काहीच्या बाही झालो. माव म्हणजे नीट सांगा ना काय झालो ते. ते म्हणाले ते मला काही विचारू नका, मी कसा झालो, मी काहीच्या बाही झालो. अशा पद्धतीने म्हणजे त्याच्याविषयी बोलता येत नाही, कारण ते एकमेव अद्वितीय तत्व आहे. देव शोधावया गेलो, देवाची होऊन गेलो, काय बोलणार हा पुढे. मी देव म्हणाले शिल्लक कुठे उरणार हा. नंतर आल्यावर त्याला भानावर आल्यावर लक्षात येईल की अरे मी देवरूप आहे. पण सांगून उपयोग काय कोणाला, हाही त्यातला एक भाग आहेच ना. मग स्वतःच्या मजेत राहणं हे जास्त काय आहे. मग झालं, मग जो सांगतो त्याला पुन्हा कळलेलं नसतं, हाही परत विचार आहे. असे सगळ्या मजेशीर गोष्टी आहे. म्हणून आत्मस्वरूपाच्या ठिकाणी बंधाचा अध्यास घडणं शक्य आहे. समजलं का काकू? हा, मग आता सांगा. आलं लक्षात. असं अभ्यास करायचा, कळून घ्यायचं आणि अध्यस्थाला काय करायचं, सत्यत्व द्यायचं नाही. आणि आत्मस्वरूपाच्या ठिकाणी सामान्य विशेष भाव आम्ही स्वीकारले नाहीत, म्हणून आत्मा निर्विशेष आहे. आलं लक्षात. शुद्ध आत्म्याच्या ठिकाणी निर्विशेष सामान्य विशेष भाव नाहीत, पण अध्यारोपितपणे आहेत की नाही. जग जेव्हा स्वीकारतो त्यावेळी काय होतं, आत्मस्वरूपावर सगळे आरोप सुरू होतात. बरं, त्याला फरक पडत नाही आणि तो आत्मा मी आहे म्हणून मला सुद्धा, म्हणून मी कसा आहे, निर्विशेष आहे, करून अकर्ता, भोगून अभोगता. अशा पद्धतीने मी जर विचार केला तर तो निर्विशेष आत्मा मी आहे या सिद्धांताचीही हानी होत नाही. हा विचार आता इथपर्यंत पटला का? पटला असेल तर होय म्हणा, म्हणजे आपल्याला पुढे जाईल. लक्षात आलं ना, कारणाध्यासाचा संभव आता लक्षात आला ना. अज्ञानामुळे काय होतो, अध्यास घडू शकतो, आत्मस्वरूपाच्या अज्ञानामुळे. आलं लक्षात. आता 13वा जो विषय आहे, कर्माने मोक्षाचा संभव व ज्ञानाने मोक्ष सिद्धी, याला सुरुवात करायची आहे का? अज्ञात. हा, आता तुम्हीच सांगा. मी मनुष्य आहे, नंतर मला मी शरीर रूपाने तुमच्या समोर उभा आहे, मला प्रत्येक गोष्ट कळते, मला तुम्ही कळता, तुम्ही मला कळता. हे सगळं काय आहे, सामान्य भावातला विषय. पण आता ह्याच्यात काय आहे, विशेषत्व आहे. शरीरामध्ये काय विशेषत्व आहे, की माझं शरीर आत्ता फार छान आहे, मला आता काही गोळी पण घ्यावी लागत नाही, स्थूल शरीर अत्यंत कांतिमान आहे वगैरे. हे ते सगळं, ही जी भाषा आहे ती स्थूल शरीराविषयी. वास्तविक त्या शरीराचा अभिमान होणं हा काय आहे,
सामान्य भावामध्ये अध्यस्थाला सत्यत्व दिल्याचा परिणाम. आता त्यातून मला काय केलं पाहिजे? मग असं सत्यत्व देणं का झालं असा विचार आला. आत्मस्वरूपाच्या अज्ञानामुळे मला हे सत्यत्व देणं भाग पडलं. मग आता काय करायचंय? आत्म्याचं सत्यत्व मला कळलं तर हा जो काय सामान्य भाव आहे, मी म्हणजे शरीर, मी म्हणजे कर्ता, ही भूमिका माझ्या अंतःकरणातनं निघून जाते. मग कोण करता? मग त्यासाठी मला काय करावं लागेल? मग त्यासाठी मला रामाला करता करावं लागेल. मग ओवी काय सांगते? मी करता ऐसे म्हणसी तेणे मी कष्टी होसी, राम करता म्हणसी. बस. पुन्हा समर्थ आणखीन काय म्हणतात? सकल करणे जगदीशाचे आणि कवित्वची काय मानुषाचे, ऐशा अप्रमाण बोलण्याचे काय घ्यावे. म्हणजे एवढं सगळं लिहून सुद्धा ते कोणाला देत आहेत? रघुनाथाला देत आहेत. आणि रघुनाथ काय आहेत? त्यांचे श्रीगुरु आहेत. आमुचे कोळी रघुनाथ, रघुनाथ हे आमुचा परमार्थ. म्हणजे इथे मूळ मुद्दा काय आहे की मी जेव्हा या सामान्य भावामध्ये अध्यस्थाला मी जेव्हा सत्यत्व देतो त्यावेळी माझ्या अंतःकरणामध्ये सुख आणि दुःख हे विशेषत्वाने प्रगट होतात. आणि मग ते प्रगट झाले की मग काय होऊन जातं? मग पुन्हा मन काय म्हणतं? अरे आपण काय चुकलो? पण चुकलं तरी दुरुस्ती होत नाही. कारण का? आत्मस्वरूपाचा विशेष रूपाने मला अनुभव आलेला, कारण मी अभ्यासच केला नाही. पण अभ्यास केला तर माझी वृत्ती काय होणार? शांत होणार आणि मला माझ्या आनंदाचा ठेवा मी आहे हे कळणार. आता हा काय आहे? विशेष भाव आहे. मग हा सामान्य विशेष भावपणा जो आहे तो काय झाला? मला सिद्ध करावा लागला आत्मस्वरूपाच्या ठिकाणी. का करावा लागला? कारण मला माझ्या दुःखाची निवृत्ती करून घ्यायची आहे. आणि मग ती दुःखाची निवृत्ती करण्यासाठी आपण आत्मस्वरूपावर हे दोन भाव लादले. पण लादून काय केलं? तो सामान्य भाव माझा निवृत्त करण्यासाठी मी लादला आणि मग विशेष रूपाने मला आत्मस्वरूपाचा अनुभव आला आणि आता तो पुन्हा काय झाला? सामान्य झाला. अशा पद्धतीने आपण तो विचार करायचा. ती सहजता, तो काय आहे? तो साधनेचा शेवट आहे. आणि मग त्याला काय म्हणतात तुकाराम महाराज? कारण मी मनुष्यत्व आहे ही भूमिका कशी आहे? सामान्य भावातली आहे. आणि नंतर तुकाराम महाराजांची भूमिका काय आहे? आपुले मरण पाहिले म्या डोळा, तो सोहळा अनुपम्य झाला. आता हा काय आहे? मी मनुष्य आहे या भ्रांतीचा मरण सोहळा आहे. तो कुठे आहे? तो निर्विशेष आत्मा जाणण्यात आहे. एवढं लक्षात आलं की काम झालं. हा, आणि मग तुका आकाशा एवढा व्यापकत्वाची भाषा तिथे तयार झाली. म्हणून आपलं मरण आपण पाहणं जिवंत असताना हा काय आहे? हा मोठा आनंदाचा सोहळा आहे. हा त्यातला महत्वाचा विचार. चार देहांचं मरण, हा स्थूल देहाचं मरण. आता मरण या शब्दाचा अर्थ बाद असा घ्यायचा. मरण म्हणजे शब्दशः नाश घ्यायचा नाही. आलं लक्षात? आता या पद्धतीने कळालं का? हा. आता पुढचा विचार आहे कर्माने मोक्षाचा असंभव व ज्ञानाने मोक्ष सिद्धी. कारण त्यांनी कर्माने मोक्ष मिळतो असं पूर्वपक्षाने मांडलं होतं. आता पूर्वपक्ष हा थोडक्यात मांडतायत आता ते की मुमुक्षुने निषिद्ध व काम्य कर्माचा परित्याग करून नित्य नैमित्तिक आणि प्रायश्चित्त कर्मे करावीत. त्यांनी सांगितले ती नित्य नैमित्तिक आणि प्रायश्चित्त कर्मे सांगितली. नित्य नैमित्तिक मध्ये आपण स्नान संध्यादी त्यांनी कर्माचा विचार केलाय आणि प्रायश्चित्त कर्मामध्ये त्यांनी सांगितलंय संन्यासांनी एखादं द्रव्य घेतलं तर 3 दिवस त्यांनी काय आहे? उपवास करावा आणि द्रव्याचा त्याग करावा. म्हणजे काय झालं? गेलं. आणि आपला शास्त्र सिद्धांत काय आहे? केलेल्या कर्माचं फळ मिळाल्या वाचून राहणार नाही आणि न केलेल्या कर्माचं फळ मिळणार नाही. असं कृतविप्रनाश वगैरे ते शब्द आहेत. पण हे लक्षात ठेवायचं. पण आता हे पूर्वपक्षाचं म्हणणं आहे. कारण निषिद्ध व काम्य कर्माच्या अभावामुळे नीच लोक व उत्तम लोकाची प्राप्ती होणार नाही. मी निषिद्धच कर्म केलं नाही तर काय होणार नाही? काम्य कर्म केलंच नाही. काम्य शब्दाचा अर्थ इच्छा ठेवून म्हणजे सकाम कर्म केली नाही तर मग उत्तम लोकही मिळणार नाही आणि ते ती कर्मे केल्याने होणार नाही. शिवाय या जन्मातील किंवा पूर्वजन्मातील पापाचा असाधारण व साधारण प्रायश्चित्ताने नाश होतो. ते आपण पाहिलं. त्यांनी उपवास करावा ते असाधारण प्रायश्चित्त वगैरे ते सांगितलं. ईश्वर नामोच्चारण वगैरे हा साधारण पापाचा विचार आहे. किंवा तिथे रामेश्वरला जा आणि एकदा न्हावून या, आंघोळ करून या, स्नान करून या, चांगला शब्द वापरूया, पुन्हा फक्त लोळू नका असं ज्ञानदेव म्हणतात. एकदा त्यांनी म्हणलंय ज्ञानेश्वरीमध्ये विषय मांडलेला आहे की गंगेत स्नान करायचं आणि परत उकिरड्यावर येऊन लोळायचं हे काही माऊलींना मान्य नाही. हा त्यातला मुख्य विचार आहे. पण आता इथे पूर्वपक्षाच्या मध्ये तो नाहीये. आणि पूर्वजन्मी केलेल्या काम्यकर्माचे फलेच्छाच्या अभावामुळे
फल होत नाही. म्हणून मुमुक्षुस ज्ञाना वाचूनही केवळ कर्माने जन्माभाव रूप मोक्ष होतो असे पूर्व पक्षाचे म्हणणे आहे. लक्षात आलं? जन्माभाव रूप म्हणजे जन्म आणि अभाव रूप. आता समाधान सांगायला सुरुवात केली, पण हे बरोबर नाही, कारण नित्य नैमित्तिक कर्मासही स्वर्गफल आहे. आता नित्य नैमित्तिक कर्मामध्ये काय आहे? स्नान संध्यादी कर्म. आता ती जर का मी केली सकामतेने स्वर्गाला जाण्याच्या निमित्ताने, तर मग मी काय होणार? स्वर्गात जाणार. मग आता काय करायचं? कारण एकाबरोबर चर्चा झाली होती, मी तुम्हाला सांगितलं की तो म्हणाला, तू ब्राह्मण आहेस तर संध्या का करत नाही? म्हटलं नाही करीत, आता काय करू म्हणलं. मला म्हटलं पूजा करायला सुद्धा वेळ मिळत नाही, तुम्ही पूजा सोडू नका, कारण मी 5लाच मी कंपनीत नोकरीला जातोय, तर मी पूजा कधी करणार म्हणलं. हाही भाग आहे. पण म्हणलं तरी सुद्धा मी अध्यात्माचा अभ्यास प्रयत्न करणार आहे. मी सर्वांमध्ये त्या देवाला पाहणार आहे, प्रत्येकामध्ये ते ईश्वर तत्व पाहणार आहे, असा एक प्रयत्न करणार आहे. त्याला थोडंसं जरा एक वेगळा टर्न द्यायचा मी प्रयत्न करणार आहे. पण म्हणे तसं नाही म्हणे चालणार. म्हणजे याचा अर्थ काय? हे जे कर्माच्या याच्यामध्ये जे अडकलेली लोक असतात, म्हणजे बंधनामध्ये, ती अशी बंधनात सापडतात. आणि ती बंधनात सापडून निष्काम कर्माचा जो विचार आपल्याला संतांनी सांगितलेला आहे, तो काही केल्या कळत नाही. कारण आता उपासनेचा आश्रयो उपासने विण निराश्रयो. आणि पुन्हा पुढे काय म्हणतात? उदंड केले तरी जयो नाही. मग त्या उदंड केले तरी जयो नाही मध्ये ती कुठली कर्म आहेत? तर ती यज्ञादी कर्मांचा विचार. ती यज्ञादी कर्म कितीही सकाम केली तरी सुद्धा मला जयो मिळणार नाही. मग ते उपासनेचा आश्रय केव्हा? जेव्हा मी निष्कामता माझ्या अंतःकरणात असेल तेव्हा. देवाजवळ काही मागायचं नाही. देवाजवळ एकच मागायचं. काय मागायचं? की तुझी प्राप्ती मला झाली पाहिजे. हेच जर का मागणं असेल तर देवाला दुसरा चॉईसही उरत नाही. म्हणजे तो काय करतो? मला माझ्या स्वरूपाकडे घेऊन जातो. म्हणून नित्य नैमित्तिक कर्मासही स्वर्गफल आहे असे भगवान भाष्यकारांनी युक्तिप्रमाणाने सिद्ध केलेले आहे. आणि आपल्याला ते मात्र नको आहे. मग नित्य नैमित्तिक कर्म कशी करायची? पुन्हा निष्काम करायची. हे आता ही अशी उत्तरं आपण तिथल्या तिथे शोधायची. पुढे विचारसागर उत्तर देईल, मग आपली उत्तर मॅच होत आहेत का बघूया. नाही झाली मॅच तर त्याप्रमाणे आपण ती काय करून घ्यायची? सुधारून घ्यायची. असा तो विषय आहे, असे भगवान भाष्यकारांनी म्हटले. म्हणून नित्य नैमित्तिक कर्माने उत्तम लोक प्राप्ती होईल, पण त्या लोकातलं पुण्य संपलं की पुन्हा माऊली म्हणतेच, पुण्यात्मके पापे स्वर्गा जायचे. ते सुद्धा काय आहे? माऊली तर पुढे जाऊन बोलते, तर त्या स्वर्ग लोकाला सुद्धा पापात्मक कर्म म्हणते. मग अशा रीतीने काय झालं? उत्तम लोक होईल, पण पुन्हा काय आहे? पण जन्माभावरूप मोक्ष घडणार नाही, कारण तिथून पुन्हा माझी या पृथ्वी तलावर रवानगी होते. शिवाय नित्य नैमित्तिक कर्माचे स्वर्गफल न मानले तर नित्य नैमित्तिक कर्मबोधक वेदवचन निष्फल होईल. आता वेदांनी तसं सांगितलंय, मग वेदांनी सांगितलंय तर आम्ही होय म्हणतो. आमचं काहीच म्हणणं नाहीये. कारण की नित्य नैमित्तिक कर्म न केल्यास पाप होते. असे असेल तर पाप उत्पन्न न होऊ देणे हे त्याचे फल मानता येईल. मुख्य मुद्दा काय आहे? नाही केलं तर पाप होतं, पण पुन्हा काय आहे? केलेल्या कर्माचा न केलेल्या कर्माचा हे विचार आहेतच. असे असेल तर पाप उत्पन्न न होऊ देणे हे त्याचे फल आहे. पण नित्य नैमित्तिक कर्म न केले तरीही पाप उत्पन्न होणार नाही असे आमचे म्हणणे आहे. आता तोच विचार झाला, आम्ही केलं नाही तर, जे कर्म आम्ही केलंच नाही तर त्याचं फळ मला मिळेल कशाला? बरं केलं तर काय आहे? निष्काम केलं तर माझं चित्त शुद्ध होईल, सकाम केलं तर जा स्वर्गात, ये परत. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी त्यांनी सरळ स्पष्ट सांगितल्या आहेत. कारण नित्य नैमित्तिक कर्म न करणे हे अभावरूप आहे, आणि त्या नित्य नैमित्तिक कर्माच्या अभावापासून भावरूप पापाची उत्पत्ती होते असे म्हणणे अयोग्य आहे. आता न करणे हे अभावरूप आहे. जे मी केलंच नाही त्याच्याबद्दल तुम्ही मला आरोपी कशाला करता? ही भूमिका आहे देवाजवळ आपली. जे मी करतच नाही त्याबद्दल तुम्ही मला त्याचं फळ देण्याची भाषा, हा ते काही खरं नाहीये. म्हणजे इथे काय आहे? अभावापासून भावरूप पापाची, आता अभाव म्हणजे नसणे, म्हणजे आणि भाव म्हणजे अस्तित्व. आता पापाचं अस्तित्व आपल्याला दिसतं. आता काही न करता मला शिक्षा झाली या म्हणण्याला काही अर्थ नाहीये. हा त्यातला भाग आहे. अभाव कोणत्याही कार्यास उपादान रूपाने कारण होत नाही. कुठलाही अभाव जो असतो तो मात्र कुठल्याही पद्धतीने उपादान कारणाच्या रूपाने तो कारण होत नाही. म्हणजे आता त्याचं अस्तित्व दिसतंच. कार्य जर का आपल्याला हे दिसलं, घट दिसला, तर त्याचं कारण माती हे आपल्याला काय होतं? दिसतंच. म्हणजे
आता दिसतं या शब्दाचा अर्थ ते कळतं असं म्हणूया, किंवा जग नावाचा जर का पदार्थ आपण अध्यस्त रूपाने स्वीकारला तर त्याचं अधिष्ठान ब्रह्म नावाची गोष्ट मला कळतेच. मग कळतेच म्हणतात तर ते सामान्य रूपाने कळते, हा त्यातला मुद्दा आहे. मग ती काय केली पाहिजे, आपल्याला विशेष रूपाने ज्ञात करून घ्यायची. सामान्य रूपाने कळते की नाही, मला माझं अस्तित्व असावं हे कोणाचं आहे, हे खरं ब्रह्मज्ञान आहे की नाही. मग झालं, मग आता ब्रह्मज्ञान मला झालं तरी सुद्धा काय आहे, मी मुक्त होणार नाही. म्हणून मला काय केलं पाहिजे, विशेष रूपाने त्याचं ज्ञान झालं पाहिजे. आलं लक्षात. म्हणून अभाव कोणत्याही कार्यास उपादान रूपाने कारण होत नाही, हे कळालं का. हा, म्हणून कर्माचा अभाव भावरूप पापोत्पत्तीला, पापाच्या उत्पत्तीला हेतू नाही, कारण नाही. हेतू शब्दाचा अर्थ काय, कारण नाही. न केलेल्या कर्मापासून फळ मिळणार नाही, आणि केलेल्या कर्मापासून फळ मिळाल्या वाचून मग आम्ही फल कोणाला दिलं, ईश्वराला दिलं. मग ईश्वराला दिलं तरी फळ मिळणार आहे की नाही, मिळणार आहे. पण मिळालं तरी मी ते ईश्वरार्पण बुद्धीने केलं असल्यामुळे मी त्याचा करता नाही, म्हणून मिळालेल्या फळाचा सुद्धा मी भोगता होत. आणि मग नाही होत म्हणून माझी अंतःकरण वृत्ती काय राहते, शांत राहते. आणि जे शांत आहे तेच ब्रह्म आहे. बस तोच आनंदाचा अनुभव आहे. बस एवढं लक्षात ठेवायचं. जर कर्माभावापासून भावरूप पापाची उत्पत्ती मानली तर नासतो विद्यते भावो या द्वितीयाध्यायातील भगवत उक्तीशी, हा हा उक्ती आहे, भगवत उक्तीशी किंवा कथमस्तः सज्जायते या श्रुती वाक्याशी ही विरोध होईल. म्हणून नित्य नैमित्तिक कर्माभावापासून भावरूप पापाची उत्पत्ती होत नाही. म्हणून आता नासतो विद्यते भावो म्हणजे मुख्य मुद्दा काय, विद्येने काय होऊन जातो, अज्ञानाचा नाश होतो. हे आपल्याला सरळ सरळ आहे. आता जी गोष्ट मला माहीत नाही, उदाहरणार्थ मी सच्चिदानंद रूप आहे असं मला दृढ अपरोक्षत्वाने ज्ञान नाही, मान्य. मग आता मी काय केला, ब्रह्मविद्येचा विचार केला आणि लक्षात आलं की मी देह नसून मी कोण आहे, मी आत्मा आहे. मग अशा रीतीने मी त्या देहाविषयी अनासक्त वृत्ती धारण केली आणि याच देहामध्ये मी ती अनासक्त वृत्ती धारण करून अज्ञानाची निवृत्ती केली आणि अज्ञानाच्या निवृत्तीबरोबर मला ज्ञानरूपता प्राप्त झाली. बस झाली. आता म्हणजे याचा अर्थ काय झाला, ब्रह्मविद्येने काय झाला, तो अज्ञानाचा जो विचार आहे तो शांत झाला. म्हणून इथे कोणत्याही अभावापासून काहीतरी मला काही मिळालं याला काही अर्थच नाहीये. मी गेलोच नाही ना तिकडे, तर मग मला कसं काय तिकडे गेल्याचं फळ मिळेल. 11 जुलैला मी गेलोच नाहीये तिकडे वाढदिवस साजरा करायला. असं म्हणूया आपण की कोल्हापुरात विशेष फल आहे आणि इथे मात्र काय आहे, जरा 5% कमी आहे. मी गेलोच नाही तर मला तिथलं फल कसं मिळेल. मला इथलं फल मिळालं मात्र, कारण का मी त्यांचं चिंतन केलं, त्यांनी सांगितलेल्या अभ्यासाचं चिंतन केलं. या गोष्टी आपल्याला खूप महत्वाच्या आहेत. या प्रकाराने नित्य नैमित्तिक कर्माचे स्वर्गफल अवश्य स्वीकारले पाहिजे. जन्माभावरूप मोक्ष मात्र घडणार नाही. नित्य नैमित्तिक कर्म मग करायचीत की नाही, होय. रोज पूजा करायची की नाही, होय. स्नान संध्यादी करायची की नाही, होय. पण ते कसं निष्काम केलं पाहिजे. त्याला सतत मग त्या गोष्टींबरोबर निष्कामता आणायची असेल तर आता विचारसागरमध्ये तो विषय नाही मांडलेला. काय केलं पाहिजे, नामस्मरण केलं पाहिजे. एक असं आपण काही काही आयडिया आहेत, भले त्या विचारसागरनी नको सांगू दे पण संतांनी सांगितलेलं आहे. मग त्याचं परमिटेशन कॉम्बिनेशन तयार करायचं आणि आपल्या अभ्यासाचा काय करायचा, विचार पुढे न्यायचा. हे लक्षात ठेवायचं. आता पुढचा तो विचार आहे. आता जन्मांतरीच्या काम्यकर्माचे फल इच्छेच्या अभावाने होत नाही हे बोलणे काही युक्त नाही. आता जन्मांतरीचं मी कधीतरी एक काम्य कर्म केलंय असं म्हणूया आणि त्याचेच परिणाम तर हा जे देह मला मिळालाय की नाही, ती काम्यकर्म जी आहेत ती बरी वाईट केलेली आहेत, त्याचंच हे काय आहे, या देहातलं फल आहे. मग आता आहे तर मग गडे तयासारखे भोगणे प्राप्त झाले, याचं उत्तर कसं द्यायचं. माग मी काहीतरी ठेवलंय ना करून, त्याचं ते आता संचित मला आता भोगावं लागणार आहे. मग हे जे म्हणणं आहे ते काही युक्त नाहीये. इच्छेच्या अभावाने ते काही निघून जाईल असा त्याचा अर्थ नाहीये. मग आता काय होणार, मग त्याचा अभाव कसा होणार. आता पुन्हा हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, संचित कर्म जी आहेत ती जर मला जाळायची असतील तर पुन्हा काय केलं पाहिजे, नामाने ती जळतील एक. आणि पुन्हा जी काय अनिवार्यपणे मला भोगायला लागणार आहेत, जी संचित कर्म आहेत, तर ती माझ्या पुढे येणारच आहे ॲट एनी कॉस्ट.
मग ती आली तर पुन्हा काय आहे, रामकृष्ण हरी, मी काही करता, भगवंता तू हे आणलेस समोर, खरं गोंधळ हा तू सुरू केलेला आहेस, आता निपटायचंही काम कोणाला करायचंय, तुलाच करायचंय, कोणाला सांगायचं. आता भगवंत लांब गेला, मग आता माझा भगवंत कोण, अमुचे कोळी रघुनाथ, रघुनाथ हे अमुचा परमार्थ, म्हणजे माझे श्रीगुरु. मग श्रीगुरूंना सांगायचं, काका हे आता काय चाललंय, हे असलं काही चालणार नाही, ते तुम्हाला मी जाणण्यामध्ये काय होऊन जातो, मागे पडतो. बरं तुमचा शिष्य जर ब्रह्मरूप झाला नाही तर कमीपणा कोणाला आहे, असं म्हणायचं. मग मला ब्रह्मरूप करण्यासाठी मला सतत त्याच्या ज्ञानाकडे जाण्याची भूमिका, मला सतत आनंदाकडे जाण्याची भूमिका तुम्ही मला द्या, मी प्रयत्न करणार आहे 200%. पण त्या प्रयत्नांना यश येण्यासाठी पुन्हा तुम्ही सतत माझ्याबरोबर असलं पाहिजे. आणि त्याला उत्तर काय, जेथे जातो तेथे तू मला माझा सांगाती, चालविषयी हाती धरून या, असं त्याचं म्हणणं आहे. आणि तोच जर गुरु झाला असेल, गुरु आणि तुम्ही वेगळे नसाल तर मग हे चालणार नाही, भांडायला हरकत नाहीये ना श्री गुरूंशी. असं अभ्यास करावा, आणि अभ्यास करून आपण सतत काय आहे, त्या जन्माभावरूप मोक्षाच्या दिशेने, म्हणजेच पुन्हा सच्चिदानंद पदवी घेणे, या विषयामध्ये मी पक्क पाहिजे. कारण आता ते कारण सांगताय, कर्मबीजापासून 2 अंकुर उत्पन्न होतात. एक अंकुर तत्सदृश कर्म करण्याची वासना, की एखादं मी कर्म करतो आणि कर्म केल्यावर काय होऊन जातं, एक अंकुर त्याचा असा आहे की त्याप्रमाणे मला पुन्हा पुन्हा तसं करण्याची एक काय होऊन जाते, वासना निर्माण तयार होते. उदाहरणार्थ, जर माझा तमोगुण वर असेल तर माझी कर्म जी आहेत ना ती तमोगुणात्मक असतात, आणि पुन्हा पुन्हा तसंच मला वर्तन करण्याची माझ्या अंतःकरणामध्ये प्रेरणा होते. तीच समजा माझी अंतःकरण वृत्ती सत्व असली तर ती भगवत भक्तीकडे नेणारी ठरते. तीच जर रजाची असली तर ती भेटाभेटीची विषय आहे, की आपण भेटूया, कुठेतरी खायचा समारंभ करूया, अभ्यास नाही करायचा, पण हे करूया. म्हणजे हे जे काय भानगडी आहेत ना, या सगळ्या सत्वरज तमाच्या निमित्ताने आहेत. म्हणजे याचा अर्थ काय आहे, तत्सदृश कर्म करण्याची वासना तिथे तयार होते. मीच जर अभ्यासात युक्त असेल, मी सतत जर अभ्यास करण्याचा प्रयत्न करत असेल, भले तो नामाच्या निमित्ताने आहे, भले तो निष्काम कर्माच्या निमित्ताने, भले तो उपासनेच्या निमित्ताने आहे, ध्यान आहे, सगळ्या निमित्ताने, भले तो सर्वांमध्ये हारी पाहण्याच्या निमित्ताने आहे, भले तो प्रेमाने सर्वांसमोर मी उभा राहण्याच्या निमित्ताने आहे. म्हणजे हे जे सगळे अभ्यास आहेत, तर ते जे अभ्यास करणारी वृत्ती आहे ना, ती तत्सदृश कर्म करण्याची वासना माझ्या अंतःकरणात तयार करते. म्हणून ते समर्थ म्हणतात तसं, सदा नम्र वाचे वदावे, किंवा मना सज्जना सदा रामी प्रीती धरावी. कारण ती तत्सदृश वासना जी आहे ना, ती इलॉंगेट होते. म्हणजे ती जर का अमर्याद इलॉंगेट झाली तर ती कुठे जाऊन मिळते, शेवटी स्वरूपालाच जाऊन मिळते. हा, अशा पद्धतीने ते विचार. व दुसरा अंकुर पापपुण्यारूप अदृष्ट, पापपुण्यरूप अदृष्ट, कारण का मी केलं भाव आहे ना तिथे. मग मी केलं भाव असेल तर नित्य नैमित्तिक कर्मामध्ये झालं, पापपुण्याचं काय झालं, आलं. पण तेच कर्म मी जर ईश्वरार्पण बुद्धीने केलं असेल तर मग पापही नाही, आणि मग काय म्हणतात संत, नाही पापाची बोचणी नाही टोचणी. म्हणजे काहीच नाही. का नाही, तर मी सतत, तुकडोजी महाराज काय म्हणतात, कर्म ईश्वरार्पण बुद्धीने करतो. किती सोपं सांगितलं. म्हणजे असं आपल्याला कळालं तर पापपुण्यारूप अदृष्ट आहे ना, ते मला होणार नाही. म्हणजे संचित प्रारब्ध क्रियेमाण अवघा झाला, नामस्मरणाने संचित जळून जाईल. या जन्मात मी करता होण्याचं मी कुठेही आता म्हणत नाही, कारण काही कारणच नाही. अशा पद्धतीने दुसरा विचार आहे. म्हणून इथे काय, संचित प्रारब्ध, प्रारब्ध तर भोगायला चॉईस नाहीये, ते तर भोगलंच पाहिजे. आणि पुन्हा या ज्या क्रियमाण स्वातंत्र्यामध्ये मी करता नाही, रामच करता. मग रामच करता तर काय झालं, मी अकर्ता. अशा पद्धतीने तिन्ही ठिकाणी काय आहे, सगळी काळजी कोणी व्हायची मग आता, नारायणाने. बरं, नारायण कसा आहे, कायचा माझ्या विठ्ठलाचा प्रेमभाव देव तोची होय गुरु. मग आता गुरु माझा काय आहे, नारायण आहे, संपला विषय. मग त्याच नारायणाला सांगावं, कशाला ताण घ्यावा जास्ती. सोपं आहे, फोन करता येतो. हा नारायण बोलत नाही पुन्हा मूर्तीपूजेतला, हा 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 बोलतो. आपल्या श्रीगुरूंना फोन केले तर ते बोलतात आपल्याशी. मग प्रॉफिट आहे की नाही, असे विचार जर आपल्या मनात असेल तर हे जे 2 अंकुर तयार होतात, या दोन्ही अंकुरांना मी माझ्या अभ्यासाच्या निमित्ताने बरोबर काय करू शकतो, शुद्ध ज्ञानाकडे, म्हणजे शुद्ध सत्वातनं मी माझ्या ज्ञानरूपतेकडे त्याला घेऊन जाऊ शकतो. पण तोच जर का रजतमाचा जर का आधिक्य असेल तर मात्र माझ्या पुन्हा अदृष्टात भर पडल्याशिवाय
राहत नाही. हा त्यातला विचार आहे. शुभ वासनेपासून किंवा अशुभ वासनेपासून शुभ किंवा अशुभ कर्माचे ठिकाणी प्रवृत्ती आणि धर्मापासून सुखदुःखाचा भोग होतो. धर्माधर्म म्हणजे धर्म अधर्म म्हणजे पाप पुण्य. हा, मग त्यापासून सुखदुःखाचा भोग होतो. पुण्यात्मक काम केलं की काय होऊन जातं, बरं वाटतं, आणि पापात्मक काम केलं की दुःख होतं. मग बरं वाटण्याचं फळ मिळणारच आहे ना मला. मग मी ते अर्पण केलं तरी सुद्धा मिळणार आहे मला, आणि नाही अर्पण केलं तरी सुद्धा. पण मग अर्पण करून मिळवलं तर मी करता नाही ना होणार. या भूमिका आपल्याला लक्षात आल्या तर मग अदृष्टात माझ्या भर नाही पडणार. हा बारीक विचार आहे बघा यातला. तो जर मला लक्षात आला तर मग मग काय आहे. म्हणून शुभकर्मातनं शुभकर्माकडे, म्हणजे सत्वातनं काय होऊन जातं, ती शुभकर्माकडे माझी प्रवृत्ती होते. सत्वगुणे भगवत भक्ती. अशा पद्धतीने रजोगुणे पुनरावृत्ती, तमोगुणे अधोगती पाविजेती प्राणी. या भूमिका आपल्याला लक्षात ठेवल्या पाहिजे. म्हणून सुखदुःखाचा भोग होतो. त्याच अशुभ वासनांकुर असेल तर त्याचा सत्संगादी उपायाने नाश होईल. आता पुन्हा अशुभ वासनेचा विकार जर मला घालवायचा असेल तर अभ्यास करण्याशिवाय काय पर्याय. सत्संगती हा त्याचं काय आहे. सत्संगती म्हणजे सच्च संगती. तर खरं सत्संगती हा शब्द जो आहे ना, तो केवळ श्रवण आणि प्रवचन ह्या शब्दापुरता खरं तो मर्यादित नाहीये. सत्संगती म्हणजे स्वच्छ सान्निध्यात राहणे, आणि स्वच्छ सान्निध्यात राहायचं म्हणजे मी करता न होता जीवन जगणे. हे सर्वात सत्संगतीत राहण्याचं उत्तम काय आहे, एक आयुध आहे. तर ते वापरायचं आपण. अगदी ते हत्यार आहे, ते वापरायचं. म्हणून इथे काय आहे, त्यात अशुभ वासनांकुर असेल तर त्याची सत्संगादी उपायाने नाश होईल. नाश होईल या शब्दाचा अर्थ पुन्हा बाद होईल. मग तिथे पुन्हा संचित प्रारब्ध क्रियमाण अवघा झाला नारायण. मग नारायण हा काय आहे, सत्संगतीचा विषय आहे. आणि शुभ वासनांकुर असेल तर तो दृढ होईल. आता मला माझ्या अभ्यासाशिवाय विचारसागर कसा इकडेही बघत नाही तिकडेही बघत नाही, सतत माझी मान कुठे ठेवतो, त्या अभ्यासावरच ठेवतो. बरं, तो इकडेही बोलत नाही तिकडेही बोलत नाही, स्वर्गातही जायचं काही म्हणत नाही, इकडं काही बोलत नाही, जरा इथं जगात काही थोडी मजा करू त्यालाही चान्स देत नाहीये. मग तो सतत काय म्हणतो, तो म्हणतो अभ्यास करा. अशा पद्धतीने तो विषय मांडलेला आहे. म्हणून इथे शुभ वासनांकुर कुठला आहे, तो पुण्यात हा की जेणे माते पाविजे ते शुद्ध पुण्य. की जी माझ्या अंतःकरणातली जी वासना आहे, म्हणजे सत्वगुणाच्या निमित्ताने आलेली, ती सतत मला मी ब्रह्म आहे, मी आनंदाचा ठेवा आहे, याकडे घेऊन जाणारी जी वासना आहे, तीच कशी आहे, तीच शुभ वासना आहे. म्हणून पुरुषाच्या इच्छेने आणि साधन सामुग्रीने दुष्ट प्रवृत्तीचा हेतू जी दुष्ट वासना, तिचा नाश होतो. म्हणजे सत्संगती हे काय आहे, साधन आहे. अनेक साधन आहेत त्याच्यामध्ये. श्रवण साधन आहे, मनन साधन आहे, सगळी उपासना रूप असलेली सगळी काय आहेत, साधनं आहेत. म्हणून साधनं काय केली पाहिजे, सर्रास वापरली पाहिजेत, सोडायचं नाही साधनांना. ही सगळी साधनं कशी आहेत, शुद्ध आहेत, हेतू त्यांचा अत्यंत शुद्ध आहे. मग शुद्ध असेल तर माझी अंतःकरण वृत्ती तिथे आनंदाकडे निघून जाणार आहे. साधन सामुग्रीने प्रवृत्तीचा हेतू जी दुष्ट वासना, तिचा नाश होतो. यावरून तितक्या अंशामध्ये पुरुष प्रयत्न सफल आहे. म्हणून परमार्थ कसा आहे, पुरुष प्रयत्नाधीन आहे. व्यवहार मात्र कसा आहे, मिळणार फल ते जे कसं आहे ते प्रारब्धाधीन आहे. पण अभ्यास कसा आहे, पुरुष प्रयत्नाधीन आहे. मग आहे तर मग आपल्याला त्याशिवाय पर्याय नाही. परंतु भोग देण्यास बलवत्तर हेतू आलं लगेच, जे धर्मरूप अदृष्ट त्याची फलभोगा वाचून कर्माचरणाने किंवा इच्छेच्या अभावाने निवृत्ती होणार नाही. तो विषय आपण आता केला की मला प्रारब्ध कर्म जे आहे ते भोगूनच संपावं लागेल. कारण काय आहे की आत्मस्वरूपाच्या ज्ञानामध्ये अविद्येचा नाश होतो, अविद्यांश जातो, म्हणजे अविद्येचा बाध होतो. पण शरीर रूपाने प्रारब्ध शिल्लक राहतं. मग ते भला जीवनमुक्त होवो नाहीतर न होवो. होवो मध्ये काय आहे, परत येणं नाहीये, हा त्यातला भाग आहे. म्हणून इथे आपल्याला काय आहे, ते देह नावाचं प्रारब्ध आहे, ते मी मुक्त झालो तरी सुद्धा माझी ते पाठ सोडणार नाही, ते मला भोगूनच संपवावं लागतं. तिथे काही आरडाओरड चालत नाही. म्हणून तुम्ही बघा ना, कितीतरी लोक ही
आपण जर संत मंडळी पाहिली तर त्यांना कितीतरी आजार आहेत, सगळं काही आहेत, पण तरी ते कधीतरी वाच्यता आपल्या पुढे करतात का? नाही करत. सतत आपल्याशी आनंदाने हे करतात, व्यवहार करतात. आणि मी मात्र थोडं काही झालं की काय होतं, माझं हे ठीक नाही, आज नको जायला विचारसागरच्या अभ्यासाला, असं ते आहे. आणि ते मात्र काय मला शिकवतात ह्याकडे माझं लक्षच नसतं. तसं नाही चालणार. का नाही लक्ष? तर मी रजतमामध्ये आहे. का लक्ष आहे माझं? मी सत्वामध्ये आहे. म्हणून सत्वगुणे भगवत भक्ती हा जो विचार आहे तो ह्या बाजूने. म्हणून इथे काय आहे, ते जे प्रारब्ध कर्म आहे, ते पापपुण्याने मी तयार केलेलं जे आहे, या जन्माला मला ते भोगायला मिळणार आहे, ते मात्र काही केल्या जाणार नाही. ते मला त्याचा फलभोग देणारच. म्हणून प्रारब्धातील शुभाशुभ कर्मांमध्ये प्रवृत्ती उत्पन्न करणारा संस्कार हा जो एक अंश आहे, तितक्या अंशात तू पुरुष प्रयत्न सफल आहे. मुख्य मुद्दा काय आहे की प्रारब्ध एखादी गोष्ट मायापुढे आणणार आहे. हार्ट अटॅक आला हार्ट अटॅक, मग उपाय काय सांगितला त्यांनी? जा आयसीयू मध्ये लगेच जमा हो. मग आयसीयू मध्ये जमा झाला, नशीबही चांगलं होतं, औषध उपाययोजना झाल्या, वाचलं, ये बाहेर. आला बाहेर की काय पुन्हा सुरू करायचं? हा, असं तिथे प्रयत्नही सफल आहे, काही ठिकाणी मात्र असफल आहे. आता काही चॉईस नाहीये, तर ते जाऊ दे. प्रश्न असा आहे, जिथे सफलता आहे त्या त्या गोष्टी मी केल्या पाहिजेत. कॅट्रॅक्ट झाला डोळ्याला, म्हणून काय तसंच जगायचं का? नाही. मग मोतीबिंदूचं काय करून घे, ऑपरेशन करून घे. डोळे चांगले झाले का? मग लाग अभ्यासाला. ही त्याची भूमिका आहे. हे जर मला लक्षात आलं तर मग मी काय करू शकतो, प्रत्येक ठिकाणी मी प्रत्येक गोष्टीला वापरू शकतो. या ईश्वराने या जगामध्ये अशी कुठलीही गोष्ट निर्माण केलेली नाही की तिचा मला उपयोग नाही. मला तिचा उपयोग करून कसा घ्यायचा हे मला माहित नाहीये, पण या जगातलं साधं पान सुद्धा झाडाचं असलेलं ते सुद्धा उपयुक्त आहे. ते मला माहित नाहीये की त्याचा उपयोग कोणत्या आजारात आहे किंवा काय आहे हे मला माहित नाही. म्हणून इथे काय आहे की आपण काय केलं पाहिजे, पुरुष प्रयत्न मात्र काय आहे, सफल आहे, तो केला पाहिजे. आणि धर्मरूप दुसऱ्या अंशात पुरुष प्रयत्न व्यर्थ आहे. कुठला? प्रारब्धाचा भोग. तिथे मात्र काय आहे, काही ठिकाणी तिथे काय आहे, काही बोलता येत नाही. जो प्रारब्धांशच बलवान आहे त्याची भोगानेच निवृत्ती होते. आता त्याला दुसरा काहीही चॉईस नाही. प्रारब्धाच्या या दोन अंशाचे ज्यास यथार्थ ज्ञान नसते असे पुरुष आपापल्या अनुभवानुसार प्रारब्ध बलवान किंवा प्रयत्न बलवान असा निश्चय करून परस्परात वाद करीत असतात. मग आता वाद करण्यात काही अर्थ नाही. मग तिसरा चौथा अध्याय काय सांगतो भगवद्गीतेतला? अर्जुनाला सांगितलं त्यांनी की तुला तुझा जो नियत धर्म आहे तो तुला पाळावा लागेल, म्हणजे क्षत्रिय कर्म. 2, अहंकार रहित होऊन करावे लागेल, हा दुसरा विचार. आणि तिसरा, फलाशा न धरता अंतःकरणात तुला तुझी कर्म करावी लागतील. बस या 3 गोष्टींचा मी जर अवलंब केला तर मग काय आहे, ते प्रारब्ध बलवान का प्रयत्न बलवान? एखाद्याला वाटलं प्रयत्न बलवानेनं समर्थ म्हणतात, यत्न तो आणि जपीला लाट रेषा, मग झालं, दुसरी बाजू लगेच बोलून देतात. मग यत्न तो देव जाणावा ना, तर प्रयत्नच करावा असं आहे. आणि प्रयत्न करून जे मला मिळेल त्याला मी काय म्हणावं, थँक्यू सर, फिनिश. जे तुम्ही मला दिलं ते मला मान्य आहे. अशा पद्धतीने जीवन जगलं तर मग तिथे सुख दुःख निर्माण होत नाही. अदरवाईज मग सुख दुःख निर्माण होतं. ज्यावेळी मला काहीही न करता कमी प्रयत्नामध्ये खूप काही मिळतं त्यावेळी मी नाही म्हणत की मला ते देवाने दिलं. हा, ते माझ्या काय आहे, प्रयत्नांचं यश आहे. हा, पण जेव्हा ते अधिक प्रयत्न करूनही मिळत नाही तेव्हा मात्र लागतो ओरडायला, अशी गोष्ट आहे. तर ते काही खरं नाही. असा निश्चय परस्परात वाद करीत असतात. तो आपला विषय नाही अभ्यासाचा. या प्रकाराने अज्ञानी जीवास फलभोगा वाचून कर्मनिवृत्ती संभवत नाही. आता हे मान्य झालं का? म्हणजे त्यांनी जे मांडलंय की तुम्ही निषिद्ध काम्य कर्म करू नका किंवा साधारण असाधारण काय करा, प्रायश्चित्त घ्या आणि कर्माचा काय करा, अभाव तयार करा, ते तसलं काही खरं नाही. एवढं लक्षात आलं का आता? हा, अज्ञानी जीवास अशा असो या प्रकाराने अज्ञानी जीवास फलभोगा वाचून कर्मनिवृत्ती संभवत नाही. भोगा वाचून कर्माची निवृत्ती झाल्या ज्ञान्यास मात्र संभवते. आता कशी संभवते? त्याला भोगावला तर लागतच, पण
तो स्वतःला भोगता संभवत समजत नसल्यामुळे त्यामुळे तो काय होतो, अभोगता होतो या पद्धतीने. पण तरी सुद्धा जे काय आहे ते भोगावं लागतं, कारण कर्ता कर्म आणि त्याचे फल ही सत्य नसून अविद्येमुळे आत्मस्वरूपाचे ठिकाणी कल्पित आहेत असा त्याचा निश्चय असतो. आता ती जर अध्यस्त ठरली तर मग त्याचं अस्तित्व काय झालं, नसल्यासारखं झालं. मग नसल्यासारखं झालं, मग मला भोग मिळाला एखादा असं जर का म्हणला एखादा जीवनमुक्त, तर काय झाला, तो बाधरूपाने बोललेला आहे आणि वास्तवात मात्र काय आहे, तो अभोक्ताच आहे. अशा पद्धतीने तो विचार आहे, कारण त्याला अध्यस्त अधिष्ठानाची भाषा संपूनच गेलेली असते. तो आनंदमय झालेला आहे. भरला गणराज हरी दिसे. आता त्याला प्रत्येक गोष्ट हरिमय दिसते, मग हरी आणि आनंद ह्या दोन गोष्टी वेगळ्या नाहीत. म्हणजे काय झालं, सर्व आनंदमय जीवन आहे. पण ते अविद्येमुळे मात्र सत्यत्व आहे, म्हणून मला अभ्यास करावा लागतो. हा त्यातला बस. हा कल्पित त्या अविद्येचे ज्ञान विरोधी आहे. म्हणून अविद्या कल्पित जे कर्माधिक त्यांचा ज्ञानानेच नाश होतो किंवा बाध होतो. नाश शब्द काय ठणकावून सांगायचा असेल तर नाश, आणि सामान्य रूपाने बोलायचं असेल तर बाध. हरिकृपे त्याचा नाश होय म्हणजे तो बाध होय. पण ठणकावून सांगायचंय की हरिकृपा असेल तर बाध होतो. जसे स्वप्नामध्ये निद्रेमुळे जे पदार्थ प्रतीत होतात त्यांचा जागृतीत निद्रेच्या निवृत्तीनेच अभाव होतो. म्हणजे काय झालं, स्वप्नी जे जे देखिले उडाले. मग असा जो विचार आहे की जाग झालं की काय करायचं, अभ्यास. मग आता काय झालं, आता स्वप्नात मला इथं मांडलाय बरं का दृष्टांत. मग स्वप्नात काय होतं, मला भीती वाटते खूप, मला यमदेव माझ्या स्वप्नात येतो. मग आता काय करायचं, मग तू झोपूच नको. झोपला नाही तर काय होणार नाही, बस झालं. म्हणजेच तू ज्ञानरूप. अशा पद्धतीने ती बोलणी आहेत ती आपल्याला कळली पाहिजे. आणि मृगजलाचा बाध होतो. तसेच अविद्यारूप निद्रेने कर्ता कर्मफल यांचा ज्ञानरूप जागृतीत अविद्येच्या निवृत्तीने बाध होतो. म्हणजे पुन्हा कारणासह अविद्या निवृत्ती आणि परमानंदाची. मग कारणासह म्हणजे काय, विचार करून. तस्मात विचार करावा देव कोण तो ओळखावा, आपला आपण शोध घ्यावा अंतर्यामी. हे पक्क पाहिजे. म्हणून मला माझा शोध घ्यायचा आहे, आणि तो शोध घेतला की मी कोण आहे, मी आनंदाचा ठेवा आहे. आत्मज्ञाना वाचून दुसऱ्या कोणत्याही उपायाने अविद्येची निवृत्ती होत नाही. दुसरा कोणताही प्रयत्न करायचा नाही. विचारसागर काय सांगतोय, आत्मज्ञानाची प्राप्ती हीच काय आहे, अविद्येची निवृत्ती आहे. हा, आणि जर केवळ इच्छेच्या अभावाने कर्म फलभोग होत नाही असे म्हटले तर ईश्वर संकल्प. मग मला तो प्रारब्धाचे जे काय देतो फटके, त्याचं काय करायचं, आणि त्याला मी नाही म्हणायचं का. आता या अध्यस्त जगामध्ये ते कल्पित रूपाने आहेत ना. म्हणजे याचा अर्थ काय आहे, आपल्याला हा एक इथं वेगळा विषय चालू होतोय, हे लक्षात आलं का. मग हा वेगळा विषय सुरू करायचा असेल तर तो पुढच्या तासाची वाट बघितली पाहिजे, कारण हा तासाचे 58 मिनिटं झालेले आहेत. तर आपण इथे आता मात्र थांबूया. पुढच्या वेळी तुम्ही मला सांगा, तिथे आपण परत सुरू करूया. हा, जय जय रघुवीर समर्थ.